हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियल मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण डायरेक्टली कपड्यावर कट करणार आहोत। ब्लाउज वरनं अगदी माप जशी आहेत तशी घेऊन कपड्यावरती कटिंग करणार आहोत। अस्तर घेतले, मेन फॅब्रिक घेतले आपण इथे आणि प्लस कटिंग आणि स्टेप बाय स्टेप आपण स्लीव ही कशी कटिंग करणार आहोत, पूर्ण कटिंग, त्यानंतर आपण याची स्टिचिंगही बघणार आहोत सविस्तर अगदी। जर व्हिडिओ आवडला तर राणी ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हे बघा, आधी आपण अस्तरवर कटिंग करणार। अस्तर हे खूपच कमी असतं, त्यानुसार ऍडजस्टमेंट करत आपल्याला कटिंग कशी करायची। आधी तर हा मेन पार्ट आहे, तर बघा आधी याला आपण फोल्ड कसं करतोय। हे अस्तर आहे आपलं, आपल्याला डबल फोल्ड ठेवायचंय ऍडजस्टमेंट करत, जेणेकरून आपला कपडा हा व्यवस्थित पूर्ण ब्लाउजला व्हायला हवा ह्या हिशोबाने। तर बघा इथे आपण याला चेस्ट वाईज आधी डबल फोल्ड करायचंय। बंद बाजू ही आपल्याकडून यायला हवी, यानुसार याला डबल फोल्ड करायचंय। तर बघा आपण आधी ब्लाउजवर माप पाहूया। याला आपण या पद्धतीने 4 फोल्ड करायचे ब्लाउजला। जशी आपल्याला कपड्याची कटिंग करायची अगदी त्या हिशोबाने ब्लाउज आधी आपल्याला ठेवायचंय, जेणेकरून त्याची माप घेत आपण ही व्यवस्थित टाकूया। तर उंची आधी आपण पाहूया ब्लाउजची। बस या पोझिशन मध्ये याला, ही बघा ही बंद बाजू आहे कापडाची आणि ब्लाउजची, ह्या हिशोबानेच आपल्याला आता हुबेहूब डायरेक्टली कपड्यावर कटिंग करायची। उंची बघतोय आधी आपण ब्लाउजची। फ्रंट पार्ट आहे हा, लक्षात घ्या ब्लाउजचा हा फ्रंट पार्ट आहे। तयार उंची इथे 12.5 इंच आहे। बंद बाजूपासून उंची आपण टाकून घेऊया। 12.5 उंची तयार आहे, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया 13.5 वरती। 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतो इथे। हे बघा उंचीच आपण इथे 13.5 वरती टाकली आहे। त्यानंतर आपल्याला कपडा जेव्हा आपण डबल फोल्ड ठेवायचा तर आधी आपण चेस्टचं मेजरमेंट हवं, जेणेकरून आपला एक्स्ट्रा कपडा कट न होता हवा तेवढा इथे जाईल। तर बघा आपण इथे हुकवाला पार्ट घेतलाय ब्लाउज मध्ये, हुकवाल्या पार्ट पासून आपण चेस्टचं मेजरमेंट घेतोय। हे बघा व्यवस्थित डिटेल बघायचं आपल्याला। हुकवाला पार्ट आहे, या पार्ट पासून आपण चेस्ट मेजरमेंट घेतोय। इथे काखेपर्यंत आपल्याला हे घ्यायचंय, कुठल्याही प्रकारचं याला खेचायचं नाहीये। हे बघा इथे 8 आपल्याला तयार भेटतोय। याचा अर्थ असा की चेस्ट आपली ही 32 इंचाची आहे, पण यात एवढा विचार करायचा नाही, जे इथे आपल्याला माप भेटतंय बस त्याचाच वापर करायचा आपल्याला। तर 8 बघा चेस्टचा आपण चौथा पार्ट म्हणजेच की 8, आणि यात एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचे 1.5 इंच शिलाई मार्जिंग साठी। तर बघा 8, 9 आणि 9.5, बस एवढंच आपल्याला इथे कपडा हा डबल फोल्ड हवाय। इथे एक्स्ट्रा आपण ठेवलंय, तर याला आता आपण कमी करून घेऊया आधी। हे बघा उंची झाली। चेस्ट वाईज आपण इथे 8 फिक्स वालं, 1.5 इंच एक्स्ट्रा वालं असं फिक्स आपण घेतलं इथे। चेस्ट वाईज कपडा झाला आपला डबल फोल्ड। तर बघा त्यानंतर आपल्याला आता शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं इथे। तर शोल्डरचं मेजरमेंट हे कसं टाकायचंय, तर बघा शोल्डरसाठी मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगितली आहे। जिथे आपली स्लीव जॉईंट झाली तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय शोल्डरचं। तर बघा ह्या पॉइंट पर्यंत जे मेजरमेंट भेटते, कुठल्याही प्रकारचं शंका न करता जे मेजरमेंट आपल्याला रेडी भेटतं या पॉइंट पर्यंत। आता इथे 5 वरती एक बॉक्स बनतोय आपला, हे बघा या पद्धतीने हे बघा इथे जर मी स्लीवला जॉईंट इथून टेप ठेवलाय तर इथे 5 वरती एक बॉक्स रेडी आपला इथे बॉक्स बनतोय। तर बस जो बनतोय तो 5 वर आपण एक पॉइंट घेऊन घेऊया इथे। या पॉइंट पासून आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकतोय। हे फिक्स मेजरमेंट भेटतं, यात कुठल्याही प्रकारचं नाही की आपल्याला हे माप कसं घ्यायचंय ब्लाउज वरून। फिक्स आपण शोल्डरला इथे 5 इंचाचं शोल्डर टाकलंय। त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्याची उंची टाकायची। तर बघा मुंड्याच्या उंचीसाठी हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। नेहमी मी तुम्हाला सांगते की पाठीमागच्या पार्टची उंची ही मुंड्याची वेगळी असते आणि फ्रंटची ही वेगळी असते। हा एक मोठा इथे बदल आहे। जर तुम्ही पुढची आणि मागची जम्बलिंग केली, एकत्र केली तर बऱ्याच वेळेला ब्लाउज मध्ये फुगा पडण्याचे चान्सेस जास्त असतात।
तर बघा, मागचं मुंड्याचं नेहमी माप हे तुम्हाला 6 इंचावरती दाखवेल आणि पुढचं हे माप तुम्हाला 5.5 इंचावरती दाखवेल. हे मी सांगत नाहीये, तर हे आपल्याला इथे दिसतंय. बघा, शोल्डर आपण स्ट्रेट ठेवलं इथे टेप वरती. काखेत बघा इथे 6 वरती रेडी एक बॉक्स बनतोय बोटाने. पाठीमागचं आपण हे मुंड्याची उंची घेतोय, लक्षात घ्या. जे मेजरमेंट आपल्याला दिसले कुठल्याही प्रकारचं न वाढवता आपण 6 वरती मुंड्याची उंची टाकूया. हे बघा, आपण 6 घेतली ही मुंड्याची उंची या पार्टपासून. त्यानंतर आता आपण चेस्ट, आपल्याला माहिती आहे की आपली चेस्ट आहे इथे 32 इंचाची. 8 आपण 8 वर एक पॉइंट देऊया 1.5 इंच शिलाई मार्जिंग साठी. जसं की आपण आधीच इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली होती. हे बघा, या पद्धतीने. आता बघा, पाठीमागची गोलाई द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती. या पार्टपासून 1.5 इंचावरती पाठीमागची गोलाई द्यायची आपल्याला. ही सरळ न देता आपल्याला आत घेणार आहोत तिला. बघा, आपण कपड्यावर कटिंग करतोय, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा घोळ आपल्याला करायचा नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. ही रेष सरळ इथून मी घेता इथे जॉईन करून दिली तर कदाचित इथे माझा फुगा पडेल. त्यामुळे इथे सडनली आपण हिला आत घेतलीये, डायरेक्टली लाईनला न जॉईन करता. बघा, आता पाठीमागची आपली इथे गोलाई दिली गेली. त्यानंतर आता आपण कमरेचं मेजरमेंट पाहूया. तर बघा, घ्यायला तर मी सडनली बंद बाजूपासून इथूनही कमरेचं मेजरमेंट घेऊन घेईन, पण खास तुमच्या हे लक्षात यावं म्हणून मी परत इथे फ्रंट पार्ट कडे वळतीये. या पद्धतीने या पार्टपासून आपण कमरेचं मेजरमेंट घेऊया. बघा, 6.5 इथे दाखवतंय. जे आहे ते 6.5 आपण घेऊया कमरेकडे. 6.5 वरती एक पॉइंट. त्यानंतर खाली आपण एक्स्ट्रा घेताना 2 इंच घेणार आहोत. का तर पाठीमागे आपण टक्स टाकणार आहोत 0.5 इंचाचा. त्यामुळे खाली घेताना आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. वरती आपण शिलाई मार्जिंग 1.5 इंचाची घेतली होती. इथे सरळ मी लाईन ड्रॉ करतेय. इथे फिक्स वाले पॉइंट मॅच नाही करायचे, जे एक्स्ट्रा वाले तेवढे आपण फक्त मॅच करूया. हे बघा, हे झालं आपलं आता एक्स्ट्रा वाला बाहेरचा पूर्ण आपण कपडे ड्रॉ करून घेतलं. आता आतलं जे आहे तो गळ्याचा घेर मेन आहे. उंची आपल्याला गळ्याची टाकायची, त्यानंतर पाठीमागचा टक्सा टाकायचाय. तर त्यासाठी आपण परत पाठीमागे वळूया. हा झाला माझा पाठीमागचा पार्ट. तर बघा, पाठीमागच्या पार्ट नंतर मग गळ्याचा घेर कसा घ्यायचा हे आपल्याला शोल्डरवरती समजणार आहे. तर बघा, शोल्डर किती तयार येते आपलं. बघा, इथे 2.5 इंचाचं शोल्डर आपलं तयार येते, पण पूर्ण हे 3 इंचाचं आहे. 0.5 इंच किंचितचं हे स्लीव मध्ये दाबलं गेलंय आणि इथे पायपिंग मध्ये दाबलं गेलंय. त्यामुळे शोल्डर हे पूर्ण 3 इंचाचं आहे. तर शोल्डर 3 इंचाचं आपण जसं आहे तसं इथे टाकून घेऊया. याचाच अर्थ असा की शोल्डर पूर्ण 5 आहे. त्यात गळा घेर येईल आपला इथे 2 इंचाचा. गळा घेर येतोय 2 इंचाचा, शोल्डर आले 3 इंचाचं. पूर्ण आपण 5चं घेतलं होतं, लक्षात घ्या, जम्बलिंग व्हायची नाहीये. त्यानंतर गळा घेर 2 इंचाचा घेतोय आणि उरलं मग इथे 3 इंच. त्यानंतर आता तिरकसचं आपल्याला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचंय. हे बघा, तिरकसचं गळ्याचं जे हा पॉइंट आहे आपला, तिथं जे मेजरमेंट येणार आहे अगदी तेच आपल्याला टाकायचंय. 10.5 वरती गळा इथे रेडी दाखवतोय. कपडा जेवढा खेचाल तेवढा खेचला जाईल. त्यामुळे न खेचता इथून वरती याला फिक्स हातात बोटात पॅक करून घ्यायचंय आणि अलगद उचलून फक्त तिरकसचा इथे ठेवून द्यायचंय. जे मेजरमेंट तुम्हाला दिसेल ते उचलून इथे आपल्याला जसं आहे तसं टाकायचंय. तर बघा, मी 10.5 वरती तिरकस जे मेजरमेंट मला भेटलं त्यानुसार मी 10.5 वरती एक पॉइंट देते इथे. त्यानंतर गळ्याचा तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो चेंज होतो, वरून नाही तर पूर्णपणे खाली. जो तुम्हाला आकार द्यायचा, स्टार द्यायचा, गोल द्यायचा, कुठल्याही प्रकारचा आकार द्या, पण बदल फक्त खाली होईल, वरती होणार नाही. वरती जर तुम्ही बदल देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच ब्लाऊज हे आपलं बिघडणार आहे. तर बघा, वरती आपण गळ्याचा घेर घेतलाय 2. याच्या मी अगदी ऑपोजिट खाली घेते 4 इंचावरती. अगदी खोलगट असा मी इथे राऊंड शेप मध्ये गळा घेणार आहे. आधी तर व्यवस्थित बॉक्स बनवून घेऊया, जेणेकरून मला गळ्याचा शेप जो आहे तो व्यवस्थित देता येईल. ब्लाऊज माझं अगदी हे छान येईल. आता इथून अलगदचा आपण राऊंड शेप देतोय.
मला बऱ्यापैकी प्रॅक्टिस आहे, त्यामुळे माझा हात हा सहज वळला जाईल. तुम्हाला हे नसेल जमत तर तुम्हाला सोपी ट्रिक मी देईल. जो तुमचा हा पॉइंट तयार होतोय त्या पॉइंट पासून तुम्हाला एक साधारण 1 ते 1.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे. जसा की माझा राऊंड इथे बनलाय, तुम्ही ते 1, 1.5 किंवा 1 या पॉइंट दिल्यानंतर तुम्ही याला डॉट डॉट करतही या पद्धतीने मॅच करू शकता. हे बघा, जेवढा तुम्हाला खोल गळा घ्यायचा आहे तो इथून तुमचा बाहेरपर्यंत बनतोय या पद्धतीने. तर बघा, गळाही आपला ड्रॉ करून झालाय. त्यानंतर आता पाठीमागचा टक्स टाकायचा. यासाठी मला माप माहिती नाहीये, मग परत आपण काय करायचंय, आपल्या तयार ब्लाउजाकडे वळायचंय. तर बघा, हा जो ब्लाउजचा आपला बंद पार्ट आहे तिथून आपण माप घेऊया. बघा, 3 इंचावरती आपल्याला रेडी हा दाखवतोय. यात आपण मात्र अलगस इथे बघा 3 इथे रेडी आपल्याला दाखवतोय टक्सचा पॉइंट, पण या पॉइंट पासून आपण त्याला 1 इंच वाढवूया. तो घेऊया आपण 4 इंचावरती आणि गळ्याच्या अकॉर्डिंग आपल्याला टक्सा टाकायचा असतो, जेणेकरून गळ्याच्या खाली हा यायला हवा. तर बघा, इथे माझा हा गळा रेडी आहे. याच्या मी अर्धा इंच याला खाली घेतेय. उभा टक्स टाकते 4 इंचावरती. किंचितसा आपण जो अर्धा इंच वाढवलाय तेवढंच इथे आपल्याला टक्स टाकायचा, एक्स्ट्रा टाकायचं नाहीये, जेणेकरून ब्लाऊज येत नाही तर कमरघेर मध्ये आपला हा कमी होईल. तर बघा, पाठीमागचा टक्स ड्रॉ करून झालाय, गळाही झालाय. बॅक पोर्शन अगदी आपला रेडी आहे. याला आपण कट करून घेऊया. हे बघा, आपण कट करून घेतलंय पूर्ण. बॅक पोर्शन आपला रेडी आहे पूर्णपणे. या पद्धतीने कट झालाय. हे बघा, अगदी होतं तसं आपण माप घेऊन जसं तसं याला कट केलंय. पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालाय. आता आपण कट पाहूया फ्रंट पार्टची. हे बघा, ह्या कपड्यातून आपण ह्या पार्ट मध्ये फक्त पाठीमागचा पार्ट इथे कट केलाय. त्यानंतर आपल्याकडे एवढा कपडा हा शिल्लक राहिलाय. आता मेन पार्ट आहे फ्रंटचा कटोरीचा, तर आधी आपण तो काढणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने आपण 2 कटोरी हव्यात म्हणून आपण या पद्धतीने डबल फोल्ड करणार आहोत. त्यानंतर हे बघा, यात थोडं चेंजेस हा होतोय की आपण हा जो पार्ट याला असं न ठेवता मी याला थोडा क्रॉस मध्ये ठेवते. या पद्धतीने थोडस याला मी तिरकस करून घेतलं, जेणेकरून माझी कटोरी जी आहे ती आपण तिरकशी काढणार आहोत. डबल फोल्ड 2 कटोरे हवेत म्हणून. तर बघा, खालून आपल्याला 1.5 इंचाचं, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलंय, 1.5 इंच हवं असतं. तर त्यासाठी आपण एक सडनली एक तिरकशी आधी लाईन ड्रॉ करून घेऊया. आधी आपण तिरकशी लाईन ड्रॉ करतो इथे. बघा, आता ही ड्रॉ केल्यानंतर आपल्याला 1.5 इंच हवंय, जे की फिक्सवाला माप आहे. आपण खालून 1.5 इंचाचं घेतो. हे झालं आपलं 1.5 वाला. आता कटोरीकडे वळूया, ब्लाऊज कडे आपण. हे बघा, आता आपली कटोरी कितीची आहे हे बघा. जो हुक लावतो आपण, हुकचा जो पार्ट आहे तिथून आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय. आडवं मेजरमेंट घेतोय कटोरीचं, ते आहे 5 इंचावरती. लक्षात घ्या, आडवं मेजरमेंट कटोरीचं आहे 5 इंचावरती. 5चं आहे. तर बघा, 5 आपण आधी फिक्स इथे ठेवूया. या पॉइंट पासून 5 आपण फिक्स, जो आपण खालून 1.5 इंच सोडलाय त्याच्यावरून आपण घेतोय 5 इंचावरती. आता 5 तर आपला फिक्स आहे, त्यात आपल्याला घ्यायचं 2.5 इंच एक्स्ट्रा. तर बघा, 5, 6, 7 आणि 7.5 2.5 इंच एक्स्ट्रा घेतोय आपण. लक्षात घ्या. तर इथे मी आता तिरकशीच लाईन ड्रॉ करून देते. बघा, तिरकसं घेण्याचं कारण असं आहे, कटोरीचं घालायलाही कम्फर्टेबल असते. जेवढी की सरळ वळत नाही तेवढी तिरकसी अगदी कम्फर्टेबल वळते. त्यामुळे घेताना आपण हिला तिरकसं घेतो. 4था दिवस आपला क्लासचा आहे हा. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. आपण कटोरी ही 2.5 इंच एक्स्ट्रा घेते. फिक्सवाला पॉइंट आपण घेतलाय 5 इंचावरती. त्यानंतर आता याचा आपल्याला सेंट्रल पॉइंट काढायचा आहे. तर बघा, 7.5चा सेंट्रल पॉइंट. नवीन क्लासला सुरुवात केली, कसं घ्यायचं समजत नाही तर मग करायचं काय, लक्षात घ्या. 7.5 एवढं याचा आपल्याला इथे सेंट्रल पॉइंट घ्यायचंय. लक्षात घ्या. तर याचा सेंट्रल पॉइंट साठी मला डबल करून घेईल या पद्धतीने. काय येतोय हे बघा, काहीसा इथे 4.25 इंचावरती सेंट्रल पॉइंट येतोय. जो येतोय तो 4.25 वरती आपण एक पॉइंट देऊया. आता हा पॉइंट का आपण घेतलाय हे पाहूया. सेंट्रल पॉइंट यासाठी की इथून आपण कटोरीचं उभं मेजरमेंट टाकणार आहोत. ते आपण ब्लाऊज कडे पाहूया. बघा, जिथे आपली साईड पट्टी आणि कटोरी जॉईंट झाली तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे सरळ.
आणि जिथे आपला टक्स टाकलाय तिथपर्यंत हे मेजरमेंट घ्यायचंय. बघा रेडी दाखवते 6 इंचावरती. उभं कटोरीचं माप आहे 6 इंचाचं. तर बघा 6 इंचाचं आपण उभं दाखवल्यानंतर यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं राहतं. पण कसं, तर बघा 5.5 वर सेंट्रल ठेवलंय का, तर खाली आपल्याला 1.5 इंच हवं असतं प्रत्येक मापासाठी. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत हे सांगते की खाली आपल्याला 1.5 हे हवंय कंपल्सरी. तर 6 तर आपलं फिक्स आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेतं म्हणजे 7 पर्यंत आपल्याला हे मेजरमेंट हवं. पण सेंट्रल पॉइंट मी ठेवलाय 5.5 वरती. तर बघा 5.5 हा अर्धा 6 आणि खाली 7, 1.5 इंच खाली सोडले. हा इथला एक 7. उभं माप घेतलं आपण पूर्ण 7 वरती, पण 5.5 आपण सेंट्रल वरती ठेवलंय, लक्षात घ्या. हे बघा कटोरीची उंची नंतर आता आपल्याला कटोरीचा हा घेर टाकायचा आहे, गोलाई. ती कशी आहे बघा, गळ्याचा जो पार्ट आहे आपला, हा बघा गळ्याचा जो पार्ट आहे तिथून आपण कटोरीची गोलाई घेणार आहोत. गळ्याची ही राऊंड शेप मध्ये आपल्याला तिरकशी मोजायची या पद्धतीने. हे बघा इथे 3 इंचावरती तयार होतीये. तिरकसं मेजरमेंट घेतलं आपण. हे 3 इंचावरती आपल्याला गळ्याची आपण इथे शेप देणार आहोत तिरकसचा. जे मेजरमेंट आपण इथे तयार घेतले कुठल्याही प्रकारचं कमी जास्त न घेता आपण सडनली इथे तिरकसचं 3 घेतलंय. आपण तिरकस घेतलं होतं, आपण इथे राऊंड शेप मध्ये हे मोजलंय. अलगदशी आपण गोलाई देऊया गळ्याकडे. हे बघा आता हे दिल्यानंतर आपण सडनली हे पॉइंट आपण मॅच करून घेऊया. बघा हा पार्ट झाल्यानंतर आता कटोरीचा जो आपण सेंट्रल पॉइंट काढला होता त्यानुसार आपण इथे टेप ठेवूया सेंट्रल पॉइंटला. याला मी बोटाने या पद्धतीने बंद करून घेईन. याला आपल्याला आता हलवायचं नाहीये. हे बघा आता कटोरीचा घेरा याच्यावर डिपेंड आहे. ज्या पॉइंटला आपल्याला इथे जे मेजरमेंट भेटतंय बघा इथे 5 वरती भेटतंय, खालून न हलवता आपण साईडला कटोरीची जी गोलाई आहे ती पण इथून या पद्धतीने 5 इंचावरती घेऊया तिरकशी. या पॉइंट पर्यंत हिला अलगद आपण मॅच करूया. कटोरीचा आपली इथे गोलाई दिली आपण. खालूनही फिक्सवाले पॉइंट आपण तिरकसचे आधी मॅच करून देऊया. कटोरीचं हुबेहूब जे ब्लाऊज जर आपण माप बघितले त्यानुसारच आपण हिला कट करतोय, त्यामुळे यात काही घोळ होईल असं काही प्रश्नच नाहीये. तर बघा कटोरी आपण ड्रॉ करून घेतलीये. दोघंही टोक आहेत अशी नॉट सोडता आपल्याला याला आत घ्यायचंय. साधारण आपण इथे अर्धा इंच आत घेणार आहोत. जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा आपण योगपट्टीसाठी जेव्हा छोटी कटोरी काढतो त्यावेळेलाही आपण असंच करतो. इथे सडनली आपण 1 इंच न घेता आपण कपड्यावरती हिला अर्धा इंच घेणार आहोत, लक्षात घ्या. आत आपण हिला अर्धा इंच घेतोय आणि ह्या पॉइंट पर्यंत तिरकस मॅच करतोय. बघा कटोरी पूर्ण आपली इथे रेडी झाली. हिला आपण कट करून घेऊया. हे बघा कटोरी आपण कट करून घेतली या पद्धतीने. दोघही कटोरी आपल्या रेडी आहेत. हे बघा कटोऱ्या कट करून झाल्या. आता आपण साईड पट्टी कट करू. हे बघा आता कटोरी हे आपला कट झाल्यानंतर काहीसा आपला हा फक्त एवढंच कपडा इथे शिल्लक आहे. तर मग करायचं काय, तर बघा हा जो पार्ट आहे याला आपण इथून कट करून घेऊया. याला मी इथून कट केलंय. आपल्याला साईड पट्टीसाठी डबल फोल्ड कपडा हवाय, तर हा कपडा आपण इथे जॉईन करूया. जॉईन मीन्स फक्त ठेवायचा इथे आपण कपडा. हे बघा या पद्धतीने मी याला इथे डबल करून घेते. डबल फोल्ड आपण कापड ठेवल्यानंतर ही जी कटोरी आहे याचा फक्त आपण हा गोलाईवाला एक्स्ट्राचा पार्ट घ्यायचा. हे बघा प्लसचं जे चिन्ह आहे ते रेषेवरती आपण रेष ठेवूया. 1.5 इंच आपण हे बाहेर ठेवलंय खाली. फक्त जो आपला कटोरीचा इथे गोलाईचा घेर आहे तेवढा फक्त आपल्याला इथे हवाय. जसं आहे तसं आपण याला ड्रॉ करून घेऊया. हे बघा पूर्णपणे याला आपण कटोरीचा गोलाईचा पार्ट ड्रॉ करून घेतला इथे. त्यानंतर आपण साईड पट्टीचं माप हे ब्लाऊजवर पाहूया. जिथे आपली कटोरी आणि साईड पट्टी जॉईन झाली तिथून शोल्डर पासून आपल्याला टेप सरळ ठेवायचा आहे.
या पद्धतीने जो पुढचा जो आपला गळ्याचा पार्ट आहे तिथपर्यंत मेजरमेंट घेतोय. बघा रेडी दाखवतोय हे आपल्याला 4 इंचावरती. जिथे कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट झाली तिथपर्यंत मेजरमेंट घ्यायचंय. तयार दाखवतोय हे 4 इंचावरती, स्लीव पासून वरून शोल्डर पासून 4 इंचावरती रेडी दाखवतोय. तर हे टाकायचं कुठे हे बघा, हा जो आपला गोलाईवाला पार्ट आहे इथून वरून आपल्याला इथं अर्धा इंच वाढवायचं आपल्याला. तयार 4 इंचावरती आहे तर आपण इथे 4.5 वरती टाकतोय. अर्धा इंच वाढवलंय आपण. तर बघा त्यानंतर पूर्ण शोल्डर होतं आपलं 5 इंचाचं. तर बघा 5 इंच कसं घ्यायचंय. 2 इंच जो आपला गळ्याचा घेर होता त्याला आपल्याला बाहेर सोडायचंय आणि 3 इंचाचा आपण इथे शोल्डर टाकतोय. जसं की मी तुम्हाला आता म्हटली होती इथून आपल्याला मुंड्याची उंची टाकायची आहे. पुढची उंची ही मागच्या उंचीपेक्षा अर्धा इंच कमी असतं असं मी तुम्हाला म्हटलं होतं, पण प्रॅक्टिकल आपण ब्लाउजवर पाहूया. हे बघा स्लीव पासून वरून टेप सरळ ठेवायचंय आणि काखेत, आता इथे काखेत तुम्हाला जे मेजरमेंट दिसेल ते घ्यायचंय, लक्षात घ्या. बघा आता इथे बॉक्स कुठे बनतोय, हा इथे काखेत बघा रेडीचं. बघा 5.5 वरती इथे रेडी बनतंय. 6 वरती घ्यायचं म्हटलं तर हे खाली जाईल. हे बघा इथे पुढचा पार्ट हा निमुडता असतो त्यामुळे हे मोठं कारण आहे की पुढची गोलाई जी आपण उंची देतो मुंड्याची ते अर्धा इंच मागच्यापेक्षा कमी घ्यायची असते. हे बघा 5.5 वरती रेडी होतीये. तर जे आहे ते आपण 5.5 वरती इथे सरळ पॉइंट देऊया. हे बघा इथे आपण सरळ 5.5 वरती पॉइंट देऊया. हे बघा हे दिले आपण 5.5 वरती. आता इथून आपल्याला चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे, पण आधी 2 इंच जो गळ्याचा घेर आहे त्याला आपल्याला घ्यायचं नाही, त्याला पूर्णपणे आपण बाहेर सोडणार आहोत इथे. तर चेस्ट आपली आहे इथे 32 इंचाची. त्याचा चौथा पार्ट म्हणजेच की 8 इंचावरती आपण एक पॉइंट देऊया. 1.5 इंच एक्स्ट्रा 8, 9 आणि 9.5. तर बघा हे आपण सरळ इथे चेस्टचा चौथा पार्ट टाकत लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर आता आपण साईड पट्टीची, हे बघा ही जी साईड पट्टीचं आपलं इथे साईड पट्टीचा जो आपला चौडाई आहे आपल्याला इथलं मेजरमेंट घ्यायचंय. कटोरी आणि जिथे स्लीव जॉईंट झाली तिथलं. ते बघा हे रेडी दाखवते 2 इंचावरती. तयार हे 2 इंचावरती आहे. हे बघा या पद्धतीने स्लीव पासून जर घेतलं तर किंचितसं 2 लाईन कमी येईल या पद्धतीने. तर बघा याला आपण आतून जेव्हा पेपर कटिंग करतो तेव्हा हे बघा या पार्ट पासून आपण 1 इंच आत घेतो आणि बाहेरची गोलाई देतो आपण 1 इंचावरती. तर इथून आधी आपण 1 इंचाची गोलाई देऊया. हे बघा 1 इंच हा आणि 1 इंच हा दयार साईड पट्टीची जो घेराई आहे 2 इंचाची इथे आपली रेडी भेटते. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही इथून माप टाकता हे जे टेपचं माप आहे हे सडनली 1 इंचाचं आहे. जेव्हा तुम्ही इथून असं हे माप टाकता जातो त्यामुळे यात वेगळं काही करायचं नाही आपल्याला. फक्त बाहेरची जी गोलाई देतो यात जर तुमचं माप बदलत असेल जे बाहेरच्या पाडणं जेव्हा तुम्ही गोलाई देणार तर ही फक्त इथून वाढेल. इथला जो फिक्स 1 इंचाचा आहे तो इथे राहणारच आहे. तर यात वेगळं काही असं नाहीये. ही अगदी सोपी टेक्निक आहे ब्लाऊजची आणि यात पद्धतीने जेव्हा तुम्ही कट करता त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज मध्ये तुमचा घोळ होणार नाहीये, याचं आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा हे झाल्यानंतर खाली कमरेचा पार्ट आपल्याला इथे टाकायचा आहे. तर चेस्टपेक्षा कमर घेर हा निश्चितच कमी असतो त्यामुळे एक्स्ट्रा न घेता आपण इथून सरळ लाईन ड्रॉ करणार आहोत. हे बघा कपड्यामध्ये ऍडजस्ट करत आपण ही कटिंग करतोय. तर बघा साईड पट्टी ही आपण अगदी कटोकट इथे कट करून घेतली आहे, म्हणजे पूर्णपणे ड्रॉ केली. हिला मी आता कट करून घेते. हे बघा साईड पट्टी पण आपण इथे कट करून घेतली डबल या पद्धतीने. त्यानंतर साईड पट्टी ही दोघं झालंय, कटोरी झालाय. आता आपण खाली योगपट्टी कट करूया. हे बघा आता योगपट्टीसाठी आपण इथे डबल फोल्ड घेतलाय कपडा या पद्धतीने. हे एक्स्ट्रावाला आधी आपण कट करून घेऊया कारण ते असंही आपल्या कुठल्याही प्रकारे कामात येणार नाही. त्यामुळे आधी आपण एक लेवलने इथे कपडा दोघं सेम करून घेऊया. हे बघा आता हे झाल्यानंतर आपल्या कमरेचं मेजरमेंट पाहूया. हे बघा खाली पूर्णपणे आपण डाव्या पार्ट वरच फक्त मेजरमेंट घेत हे पूर्ण ब्लाऊज आपण इथे कट करतोय. तर बघा 6.5 आपला कमरेचा घेरा आहे इथे. तर आपण 6.5 वरती एक पॉइंट देऊया. खाली आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा हवाय. 6.5, 7.5 आणि 8.5. तर बघा 8.5 आपल्याला ह्या पार्टने घ्यायचंय.
2 इंच आपण जे कमरेचं मेजरमेंट टाकलं होतं त्या हिशोबाने घेतोय हे पूर्णपणे. आता जी कोटरीची बंद बाजू आहे तिथली आधी आपण उंची मोजणार आहोत. तर बघा ही तयार आहे इथे 3 इंचावरती. जेव्हा अस्तरचं ब्लाऊज असेल तर तेव्हा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि बिना अस्तर असेल तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. तर आपलं अस्तरवाला आहे तर आपण इथे आता घेताना अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय. इथे मी घेते 3.5 इंचावरती. कमरेकडे बघूया. कमरेकडे तयार आहे 2 इंचावरती. इथे घेऊया आपण 2.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय अस्तरवाला ब्लाऊज आहे म्हणून. आणि हलकीशी आपण इथे गोलाई देऊन देऊया. तर बघा खालची योगपट्टी ही पूर्णपणे ड्रॉ करून झाली. हिला आपण आता कट करून घेऊ. हे बघा योगपट्टी ही आपण इथे डबल 2 कट करून घेतल्या. त्यानंतर आता मेन पार्ट आहे स्लीवचा आणि कपडा आपल्याकडे एवढा आहे. आता यात आपल्याला स्लीव ऍडजस्ट करायची ते कशी हे पाहूया. आधी नीला डबल फोल्ड करतोय. आपल्याला 4 फोल्ड हवी ही. बघा नीट लक्षात घ्या आपल्याला 4 फोल्ड हवी आहे. हिला आपण या पद्धतीने डबल केली आणि मग हिला आपण या पद्धतीने 4 फोल्ड केली. हे बघा झाले हे आपले 4 पार्ट मध्ये पूर्णपणे डिवाइड झाली आपली स्लीव. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर आता स्लीवची तुम्हाला सविस्तर कटिंग बघायची होती तर त्यासाठी मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगेन. कपड्यात आपण फोल्ड केलाय आपला. स्लीवला मी पूर्णपणे या पार्टने ठेवते उलटी. ही मेन आपली स्लीव आहे. हिला पूर्णपणे लक्षात घ्यायची. हिला डोळ्यासमोर ठेवायची आपल्याला. मी तुम्हाला अगदी आता हे डिटेल सांगेन की आपण हिला कुठल्या बेसवर कट करतो, हिचा घेरा कसा टाकतो, त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. तर बघा हे ठेवल्यानंतर आता हे तर मी असं ठेवलंय. मग हिला कटिंग कशी करायची तर बघा ही या पद्धतीने अशी झाल्यानंतर ही जी आपली स्लीवची उंची आहे ती आपल्याला ह्या पार्ट पासून टाकायची आहे उंची. त्यामुळे हिला मी या पद्धतीने ठेवून देते. हे बघा जशी ही तुम्हाला इथे दिसतीये तसा मी इथे कपडा ठेवलाय आणि मापही अगदी तशीच आपण टाकणार आहोत. तर बघा स्लीवची उंची नीट लक्षात घ्या. स्लीवची आपण इथे उंची बघतोय. उंची स्लीवची आहे इथे 4.5 इंचाची स्लीव आहे ही. तर बघा इथे आपण माप टाकतोय ह्या पार्ट पासून. अस्तर नीट लक्षात घ्या. अस्तरवाली आहे तर फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. नसेल अस्तरवाली तर इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो. पण आता ही अस्तरची आहे म्हणून आपण इथे 5 इंचावर घेऊया. अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतोय लक्षात घ्या. 5 वर मी इथे स्लीवची उंची टाकली. नीट लक्षात घ्या. ही जी उंची आहे ती आपण इथे टाकली आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे आता दंडघेराचा. तर हा आपला पार्ट आहे दंडघेर. दंडघेर आहे इथे आपला 5.5 इंचाचा. नीट लक्षात घ्या. आता हे जे आहे ते मी इथे टाकतेय. आधी तर आपल्याला 5.5 फिक्सवाला टाकून घ्यायचंय. एक्स्ट्रा घेऊया 1.5 इंच शिलाई मार्जिंग साठी. इथे आपण आधी सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया स्केलने. आता हे झाल्यानंतर आता प्रश्न येतो तो आपल्याला इथून आपण स्लीवचा घेरा कसा टाकतो. आणि सेकंड पार्ट आहे की इथून बऱ्याच वेळेला मी सांगते की इथून आपण 2.5 इंचावर माप घ्या किंवा 3 इंचावर घ्या. हे का हे लक्षात घ्या. ही जी स्लीवची जो आपला स्लीवचा जो वरचा पार्ट आहे तो आहे आणि हा आपला काखेतला पार्ट आहे. तर नीट लक्षात घ्या. काखेत म्हटलं म्हणजे काख म्हटले गेली ती पूर्णपणे ही आत डाऊन होऊन जातो. हा प्रेस आत आत होतो. त्यामुळे इथे जे फिक्सचं मेजरमेंट आहे वरून जे आपण घेतो 2.5 किंवा 3 इंचावरती. याचं कारण असं आहे साधारण 40 चेस्ट पर्यंत आपल्याला स्लीवचं जे मेजरमेंट आहे काखेतलं ते 2.5 पर्यंत टाकायचं. त्यापेक्षा जर अधिक पुढे जात असेल मोठी स्लीव असो छोटी असो कुठली असो वरून जो आपण घेरा टाकतो स्लीवचा तर तिथून हे घेताना आपल्याला 2.5 ते 3 इंचावर एवढंच घ्यायचंय. तर बघा हा पॉइंट देते मी वरती 2.5 इंचावरती जिथून की आपल्याला आता घेरा टाकायचा स्लीवचा. तिरकसा मी पॉइंट दिलाय. त्यानंतर आता घेरा कसा घ्यायचा हे पाहूया. ही जी गोलाई आहे हिची अगदी आपल्याला राऊंड शेप मध्ये मेजरमेंट घ्यायचंय. निश्चितच बॅकने घेणार तर अर्धा इंचाचा फरक पडेल आणि फ्रंटने घेणार तर अर्धा इंच हे कमी येईल. हे मी तुम्हाला आधी सांगितलं. पण आपण जस्ट आता मेजरमेंट घेऊ. मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवते शिकायचंय म्हणून. बघा राऊंड शेप मध्ये मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. बघा हा घेरा तयार होतोय आपल्याला 7 इंचावरती पुढून.
लक्षात घ्या, पुढून तयार होते 7 इंचावरती. आता शिकायचंच आहे म्हणून मी तुम्हाला आता परत मागूनही आपण खात्री करून घेऊया की खरंच हे माप बदलता येतं. तर बघा, हा आहे आपला पाठीमागचा पार्ट. परत आपण जिथून स्लीव जॉईंट झाली आहे खाली काखेतून राऊंड शेप मध्ये मेजरमेंट घेऊया. हे बघा, राऊंड शेप मध्ये. हे बघा, कुठल्याही प्रकारची जादू नाहीये. ही अर्धा इंच वाढलंय, 7.5 वरती आपल्याला हे रेडी दाखवते. मग घेताना आपल्याला कुठलं घ्यायचंय तर नेहमीच मी तुम्हाला सांगेन आपल्याला एक्स्ट्रावाला स्पार्ट घ्यायचं स्लीव कट करताना. तसेच फ्रंटची जी आपण पुढच्या पार्टला जी गोलाई देतो ते कारण हेच आहे की आपण अर्धा पार्ट हा कट करून घेतो त्याच्यातून. तर बघा, आपण इथून आता स्लीवचा घेर टाकूया 7.5 इंचावरती या पॉइंट पासून तिरकसचा. आणि इथे एक्स्ट्रा देऊ शिलाई मार्जिन 1.5 इंचाची. हे एक्स्ट्रा वाला आधी मॅच करून घेऊया आपण. आणि वरून आपण 1 इंचाचा गॅप देत इथे घेरा टाकणार आहोत स्लीवचा. हे बघा, या पद्धतीने. याची तुम्हाला पेपरावर आधी तर प्रॅक्टिस करायची आहे. ही झाली आपली स्लीव पूर्णपणे ड्रॉ. हिला आता आपण कट करून घेऊया. हे बघा, स्लीव इथे आपण कट करून गेली. आपल्या इथे दोघे स्लीव रेडी झालेत. स्लीव रेडी. आता यात जो आधी फ्रंटचा पार्ट निमुडता असतो म्हणून तुम्हाला बरेच वेळेस तुम्हाला शिकण्यात हे पाहायला भेटले असेल की आपण स्लीव ओपन केल्यानंतर फ्रंटलाही गोलाई देतो. पण आधी मी तुम्हाला इथे सांगेन की जर तुमचं हे झालंय जेव्हा तुम्ही मशीनवर शिवायला घेणार त्याच्यानंतर हे काम तुम्हाला करायचं. आताच जर केलं ना तर बऱ्याच वेळेला घोळ असा होतो की जो आपल्याला पुढे पार्ट लावायचा असतो तो मागे लागून जातो. त्याच्यामुळे याची तुम्हाला घाई करायची नाही. जसं की मी तुम्हाला आधीच म्हटले की आजचा आपला हा 4था दिवस आहे, त्यामुळे ह्या गोष्टीची घाई न करता इथे आपण आता कटिंग आपली पूर्ण करूया. आणि डायरेक्टली मी हे आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याकडे आपण कटिंग करून घेऊया. हे बघा, अस्तर होतं तर आपण कटोकट कट केलं होतं, पण आता इथे मी मेन फॅब्रिक हे डबल फोल्ड करून घेतलं आणि बऱ्यापैकी आपल्याला इथे कपडा हा शिल्लक झालाय. तर बघा, याला हवं तर आपल्याला जेवढं असतं तेवढंच हवंय, पण जॉईन करताना आपल्याला एक्स्ट्रा कपडा हवा असतो त्यामुळे आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. या पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घेत प्रत्येक पार्ट आपल्याला हा कट करायचा आहे. या पद्धतीने थोडा एक्स्ट्रा घेत एकही इथे कट करून घेतलंय. आता याची आपण स्टेप बाय स्टेप सविस्तर अगदी स्टिचिंगही बघणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर आणि व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि ज्यांना याची कटिंग बघायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक टाकली तर तुम्ही ते पाहू शकता. पाठीमागचा पार्ट घेतलाय आपण. हा याला आधी आपण सरळ ठेवून घेतलाय. सरळ कपडा आहे हा आपला. त्यावरती आपण अस्तर ठेवायचं व्यवस्थित. अस्तर ठेवल्यानंतर आपण अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतलंय त्याला व्यवस्थित घेत आपण इथे स्टिचिंग करणार आहोत. हे बघा, व्यवस्थित आपण इथे गळ्याला शिलाई लावून घेतली. त्यानंतर आपल्याला खाली इथे कमरेकडे सरळ शिलाई लावून घ्यायची. हे बघा, इथे खाली कमरेकडे आपण सरळ शिलाई लावून घेऊया. खाली कमरेकडे आपण सरळ शिलाई लावून घेतली. आता त्यानंतर आपण मेन फॅब्रिकची गळ्याची कटिंग नव्हती केली तर आधी आपण याला कट करून घेऊया व्यवस्थित. हे बघा, व्यवस्थित आपण इथे गळ्याची ही कटिंग करून घेतली.
त्यानंतर खाली जो कमरेचा जो एक्स्ट्रा भाग आहे आपल्याला तोही कट करायचा आहे. आपण एक्स्ट्रा घेतला होता कटिंगच्या वेळेस, कारण तो आपण व्यवस्थित जॉईन करता यायला हवा. आपण नवीन शिकतोय त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. हे बघा, आता हे कट केल्यानंतर आपल्याला याला बाहेर फोल्ड करायचंय या पद्धतीने. हे बघा, याला आपण बाहेर काढून घेणार आहोत व्यवस्थित. हे बघा, या पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित उलटवून घेतोय बाहेर. पूर्णपणे गळा आपण उलटवून घेतलाय. आता सरळ पार्ट आलाय. त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला कडेने शिलाई लावायची. इथे आपण पायपिंग वगैरे नाही करतोय. आपली सुरुवात आहे ब्लाऊज शिकायची आणि आपल्याला व्यवस्थित ही यायला हवं म्हणून आपण आधी या पद्धतीने गळ्याची आपण उलटवून घेतोय. आधी याला नुसता कडेने शिलाई लावायची आपल्याला गळ्याकडे पूर्णपणे. अस्तर बाहेर दिसणार नाही याची काळजी घे. त्याला आपण व्यवस्थित शिलाई लावायची आणि पूर्ण गळ्याला याच पद्धतीने आपण शिलाई लावून घेऊया. हे बघा, पूर्ण आपण इथे गळ्याला इथे शिलाई लावून घेतली आहे बाहेरून. आता इथे खाली कमरेकडेही आपण सरळ शिलाई लावून घेऊया. हे बघा, खाली कमरेच्या साईडलाही अस्तर न दिसता आपण व्यवस्थित इथे शिलाई लावायची कडेने. बघा, आपल्या कमरेचं आणि गळ्याचं काम इथे झालंय व्यवस्थित. गळ्यालाही आपण व्यवस्थित शिलाई लावली, खाली कमरेकडे लावून झाली. आता आधी आपल्याला हे बघा, आतल्या पार्ट पासून आधी आपल्याला आपलं जे अस्तर आणि हे मेन फॅब्रिक आहे त्याला व्यवस्थित आतून आधी आपण शिलाई लावून करून मॅच करून घेऊया, जेणेकरून हे हलणार नाही. याला आपण व्यवस्थित मॅच करतोय. आतल्या पार्टला आपण हे व्यवस्थित मॅच केल्यानंतर जे एक्स्ट्रा वाला आहे ते आधी आपण कट करून घेऊया, जेणेकरून ब्लाऊज आपलं व्यवस्थित येईल. एक्स्ट्रा वाला आपण सगळं कट करायचं इथे. दुसऱ्या साईडनेही आपण व्यवस्थित कट करून घेऊया. आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊया व्यवस्थित. हे बघा, या पद्धतीने याला मी डबल फोल्ड केलंय. शोल्डर वरती व्यवस्थित शोल्डर आपण लावून घेतले तिथे आणि गळ्याचं सेंट्रल पॉइंट काढायचं आपल्याला. त्यानंतर बंद बाजूपासून आपण घेऊया इथे एक 4 इंचावरती उभा टक्स घेऊया आपण 4 इंचावरती. सेम आपण दुसऱ्याही साईडला असं स्ट्रक टाकून घेऊया. हे बघा, सेंट्रल पॉइंट पासून आपण 4-4 इंच घेऊन दोघंही टक्स व्यवस्थित ड्रॉ करून घेतले. आपण नवीन शिकतो त्याच्यामुळे हे काम करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून टक्स आपल्या इकडे तिकडे होणार नाही. त्यानंतर बघा, किंचितसा आपल्याला अर्धा इंच इथे घ्यायचं आहे. किंचितसा अर्धा इंच घेत आपल्याला या पद्धतीने इथे टक्स टाकायचंय. हा बघा, टक्स घेताना आपण खाली अर्धा इंच घेतलंय. वरती मात्र याला एक टोकदार आपल्याला व्यवस्थित तिरकसता घ्यायचा आहे कडेने अगदी. याला आपण बाहेर काढून घेऊया. जेवढा आपण ड्रॉ केलं तेवढाच आपण टक्स टाकायचं इथे. याला आपण डबल शिलाई देतोय खाली.
बघा एक टक्स आपण टाकून घेतला इथे या पद्धतीने. एक टक्स आपला झालाय. आपण दुसरे टक्स इथे सेम टाकून घेऊया. हे बघा दोघे टक्स आपण व्यवस्थित टाकून घेतले या पद्धतीने. दोघेही आपले इथे टक्स टाकून झाले. पाठीमागचा पार्ट आपला रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्ट स्टिचिंग करूया. हे बघा आता ही आपली साईड पट्टी आणि कटोरी आहे. यात आपल्याला फक्त हे मेन फॅब्रिकला अस्तर हे मॅच करून घ्यायचंय. दोघंही हे बघा आपण व्यवस्थित आधी पूर्ण शिलाई लावून हे मॅच करून घ्यायचे, जेणेकरून हे सरकणार नाही, व्यवस्थित हे मॅच होईल. तर आधी आपण साईड पट्टी मॅच करून घेऊया. हे बघा पूर्ण अस्तर आपण मेन फॅब्रिकला मॅच करून घेतले. एक्स्ट्रा वाला आपल्याला कट करून घ्यायचंय. हे बघा एक्स्ट्रा वाला आपण कट करून घेऊया आणि सेम कटोरी ही आपल्याला याच पद्धतीने व्यवस्थित मॅच करून घ्यायची. हे बघा आता कटोरी आपण इथे मॅच करून घेतोय व्यवस्थित. अगदी कडेवरती शिलाई लावत आपण हे मॅच करतोय, जेणेकरून एक्स्ट्रा येणार नाही. हे बघा आपण व्यवस्थित कटोरी मॅच केली. एक्स्ट्रा वाला आपण कट करून घेऊया. अजिबात एक्स्ट्रा न ठेवता आपण आहे तसं याला पूर्ण कट करून घेतोय. हे बघा कटोरी व्यवस्थित आपण इथे मॅच करून घेतली. कटोरी आपली रेडी झाली. आता जे मेन काम आहे ते आपलं साईड पट्टी याला आपल्याला मॅच करायची. ती कशी करायची आपण हे पाहूया. हे बघा हे जॉईन करताना आता आपण आधी कटोरीचा आपण टक्स टाकून घेऊया. हा कटोरीचा सेंट्रल पॉइंट आहे. हा आपला गळ्याचा भाग आहे. इथून आपल्याला याला डबल फोल्ड करायचा या पद्धतीने. डबल केल्यानंतर आता बघा इथे आपल्याला आडवा घ्यायचा आहे 1.25 इंचावरती. 1 आणि जस्ट 2 लाईन इतका आपण आडवा घेतोय. उभा याला आपण घेतोय 2.5 इंचावरती. उभा टक्स घेतोय आपण 2.5 इंचावरती. हे बघा उभा 2.5 इंचावरती घेतोय आणि या पद्धतीने आपण इथे तिरकसचा टक्स टाकणार आहोत. तिरकसचा आपण इथे टक्स टाकून घेऊया. अजिबात एक्स्ट्रा न घेता आपण आहे तेवढ्यावरती तिथे लाईन लावून घेतोय. इथून याला आपण डबल घेऊया टक्स खाली. हे बघा या पद्धतीने आपण इथे टक्स टाकून घेतलाय कटोरीचा. हे बघा कटोरी आपली व्यवस्थित इथे रेडी झाली. आता हिला आपण व्यवस्थित जॉईन करणार आहोत या पद्धतीने. जॉईन करताना आपल्याला हे बघा आपण याला कटोकट माप घेतलं, त्यामुळे खालून वरून असा काही प्रश्न नाहीये. आपण व्यवस्थित अलगद हाताने याला अर्धा इंच खाली गॅप द शिलाईन वाला पॉइंट सोडत आपण इथून कटोरी जॉईन करायला घेतोय. जिथे आपण शिलाईन लावली त्याच्या अगदी अलीकडे आपण ही शिलाईन लावायची आहे. हे बघा खेचायचं नाही आपल्याला, अगदी अलगद हाताने हे आपण राऊंड शेप मध्ये कटोरी ही मॅच करतोय व्यवस्थित. हे बघा बरोबर टोकाला टोक व्यवस्थित आपण हे मॅच करत इथे जॉईन करणार आहोत. थोडं आपल्याला ही सुई अलगद वरती प्रेस करत हे कपडा इथे खेचला जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही शिलाईन लावायची. हे बघा व्यवस्थित हे आपण टोक व्यवस्थित मॅच करत त्याला शिलाईन लावून घेतोय या पद्धतीने. तर बघा कटोरी आणि साईड पट्टी आपण दोघंही इथे व्यवस्थित मॅच करून घेतले. आपण याला डबल शिलाईन लावून घेऊया आतून परत एकदा.
हे बघा, त्यानंतर आता आपण योगपट्टी लावणार आहोत. आता योगपट्टीसाठी आधी आपल्याला साडीचा जो मेन फॅब्रिक आहे त्याला सरळ ठेवायचं आहे. हे बघा, सरळ ठेवल्यानंतर यावर आपण या पद्धतीने अस्तर ठेवूया खाली. अस्तरला खाली कडेने शिलाई लावून घेऊया आधी आपण आणि आतल्या साईडला फोल्ड करून घेऊया. हे बघा, शिलाई लावल्यानंतर याला आपण सुई न काढता या पद्धतीने ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याच्यावर आपण दाबटीप टाकायची आहे. हा पार्ट पूर्णपणे आपल्याला आत घ्यायचा आहे आणि जो साडीचा आपला मेन फॅब्रिक आहे त्यावर आपल्याला शिलाई घ्यायची आहे. या पद्धतीने याला वरती घेत आपण शिलाई याच्यावरती लावून घेतोय. याला थोडक्यात आपण याला दाबटीप म्हणतो. शिलाई आतल्या पार्टला आपल्याला घेऊन पूर्णपणे साडीच्या फॅब्रिक वरती शिलाई लावून घ्यायची. याची सोपी टेक्निक म्हणजे अशी की हा जो शिलाईचा पार्ट आहे याला आपण आतल्या पार्टने प्रेस करायचा आहे साडीच्या फॅब्रिकने, जेणेकरून दाबटीप टाकायला आपल्याला ही व्यवस्थित टाकली जाईल. आपण दाबटीप इथे व्यवस्थित टाकून घेतली. त्यानंतर याला आतून आता व्यवस्थित पॅक करून घेऊया. अस्तरला आतल्या साईडला फोल्ड करून वरूनही व्यवस्थित याला शिलाई लावून पॅक करून घेऊया आपण. हे बघा, आतून आपण शिलाई लावल्यानंतर एक्स्ट्रावाला पार्ट इथे आधी कट करून घेऊया. हे बघा, योगपट्टी आपली रेडी आहे. हिला आपण व्यवस्थित लावून घेऊया. हे बघा, जो मोठा पार्ट आला होता आपला तो आपल्याला कटोरीच्या साईडने लावायचा आहे. या पद्धतीने ठेवल्यावरती कमी जास्त होणार नाही, कारण आपण हुबेहूब माप घेऊन हे कट केलंय. त्यामुळे आपण याला कमरेच्या साईडने लावतोय. लक्षात घ्या, कमी जास्त होण्याचा काही प्रश्नच नाहीये. अगदी व्यवस्थित येईल हे. आता बघा, कमरेच्या साईडने लावत असताना जो आतला जो कटोरीचा टक्स आहे याला आपण समोसा टाईप थोडा आत फोल्ड करायचा आहे. पुढच्या साईडने हुकवाल्या पार्टकडे याला प्रेस करायचा आहे असा, आणि मग त्यावरती आपण योगपट्टी ठेवून व्यवस्थित हे मॅच करणार आहोत. हे बघा, अगदी टोकापर्यंत व्यवस्थित. इथे आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची जेणेकरून ही व्यवस्थित मॅच होईल. आता बघा, आपली इथे व्यवस्थित योगपट्टीही लावून झाली आहे. एक पार्ट आपला पूर्णपणे रेडी झालाय. दुसराही पार्ट आपण याच पद्धतीने रेडी करून घेऊया. आता बघा, आपल्याला लावायची आहे हुकपट्टी आणि आयपट्टी. हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी बघा, एक अस्तरची मी इथे 2 इंचाची पट्टी घेतली आहे. त्यानंतर परत एकदा अस्तरची आणि मेन फॅब्रिकची आपण 2 इंचाची इथे पट्टी घेतली आहे. जो आपला डावा पार्ट आहे अंगावर असं लावून बघायचं आपल्याला की डावा पार्ट कुठचा आहे. तर बघा, आपला हा डावा पार्ट हा येईल. तर याला घेताना आपण फक्त अस्तरची पट्टी घेणार आहोत. या पद्धतीने याला आपल्याला फोल्ड करायची. लक्षात घ्या, 2 इंचाची पट्टी आहे ही. आधीला या पद्धतीने आपण फोल्ड करतोय. हिला आपण लावताना बाहेरून लावणार आहोत. लक्षात घ्या, हिला आपल्याला आत फोल्ड करायची आहे, त्यामुळे हिला आपण बाहेरून लावतोय. अजिबात एक्स्ट्रा कपडा न घेता व्यवस्थित शिलाई लावायची आपल्याला. इथे वरती फोल्ड नाही केलं तरी चालतंय. आपण याला एक्स्ट्रा घेतोय कारण हे वरती आपल्या पायपिंग मध्ये व्यवस्थित कट करताना आपण याला लावू शकतो. त्याच्यामुळे याची घाई करायची नाहीये. आधीच आपण सरळ शिलाई लावून घेतली आहे. या पद्धतीने सरळ आपण इथे पट्टी लावून घेतली. आता एक्स्ट्रा जे आहे आपण इथे कट करून घेऊया. याला व्यवस्थित आपण पट्टीला थोडं एक्स्ट्रा घ्यायचंय, कमी नाही घ्यायचं आपल्याला. हे एक्स्ट्रा यासाठी की हे व्यवस्थित आत फोल्ड व्हायला हवं, कमी नको व्हायला हवं, म्हणून या पद्धतीने आपण याला व्यवस्थित घेतोय. आता बघा, कटोरी जास्त इथे दाबायची नाही आपल्याला. अलग त्याला आपण फोल्ड करणार आहोत आतल्या साईडला. आतल्या साईडला फोल्ड केल्यानंतर आधी तर आपण कडेने शिलाई लावून घेऊया आणि दुसरी शिलाई आपण आत लावून घेऊया.
पूर्णपणे कडेने आपण याला शिलाई लावून घेतोय। त्यानंतर सुई आपल्याला काढायची नाही आहे, अशीच आपण ठेवतोय खाली। हे बघा या पद्धतीने अर्धा इंच याला आत घ्यायची आपल्याला। अर्धा इंच आत घेतल्यानंतर जेवढी पट्टी आहे तेवढी न दाबता हे बघा या पद्धतीने आपण पट्टीला किंचितशी आत फोल्ड करत इथे हुक जेणेकरून आपले कम्फर्टेबल लावतील, बस आपण एवढीच इथे घेतोय या पद्धतीने। शिलाईचा जो पार्ट आहे तो आपण खाली प्रेस करायचा आहे, याला वरती नाही घ्यायचंय। व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात घेऊन आपल्याला हे काम करायचंय। तर बघा हुकपट्टी आपली हातून लावून झाली व्यवस्थित। बाहेर इकडे कटोरीकडे आपण पाहूया। जसं की म्हटले डावा पार्ट आहे हा, कटोरी आपल्याला दाबायची नाहीये, व्यवस्थित लावायची आहे। तर बघा आपण हुकपट्टी ही व्यवस्थित लावून घेतली आहे। आता आपण आयपट्टी ही छान लावून घेऊया। हे बघा आयपट्टी जी आहे ती आपण मेन फॅब्रिकला आधी व्यवस्थित मॅच करून घ्यायची आहे। ती बाहेर असते त्यामुळे दिसता येईल ती आपल्याला छान दिसायला हवी, म्हणून आपण अस्तरची न घेता ते साडीचं फॅब्रिकही व्यवस्थित घेतलंय। व्यवस्थित आपण साडीच्या फॅब्रिकला मॅच करून घेतलं, एक्स्ट्रा वाला कट केले। त्यानंतर एक साइड जी आहे ती आपण फोल्ड करायची, लक्षात घ्या। आयपट्टीसाठी आपण एक साइड ही फोल्ड करून घेतो जेणेकरून आपण नवीन शिकतो लावायला हे आपल्याला कम्फर्टेबल होईल, म्हणून आपण आधी एक साइडला थोडं फोल्ड करत इथे शिलाई लावून घेतो। एका साइडने फोल्ड केल्यानंतर बघा आपण याला लावायची आहे आतल्या पार्टपासून आपण याला बाहेर फोल्ड करायची आहे। या पद्धतीने आपण याला आतून लावूया। पूर्ण आपण शिलाई लावून घेतली। त्यानंतर आधी तर आपण एक्स्ट्रा वाले इथे कट करून घेऊया। हे बघ एक्स्ट्रा वाला कट केल्यानंतर आता आपण याला बाहेर फोल्ड करायची या पद्धतीने। याला शिलाईला आपल्याला आत टाकायचंय आणि जो फोल्ड वाला पार्ट आहे तो आपण याच्यावरती ठेवायचा आहे या पद्धतीने, आणि सरळ आपल्याला अशी शिलाई लावून घ्यायची। तुमच्या लक्षात येत असेल वरती आपण कुठल्याही प्रकारचं फोल्ड वगैरे केलेलं नाहीये, तिथे आपण पाइपिंग करणार आहोत। वरती तर आपण फोल्ड केल्याने खाली आपण हे व्यवस्थित फोल्ड करायचंय। शिलाई पूर्णपणे आत प्रेस करत आपण खाली शिलाई लावून घ्यायची आणि परत एकदा आपण खाली हे व्यवस्थित पॅक करायचंय। परत एकदा आपण कडेने ही शिलाई लावून घेतोय। हे बघा छानपैकी आपली इथे आयपट्टी ही लावून झाली आहे। आता त्यानंतर आपण पाहूया पाइपिंग। हे बघा 1 इंचाची आपण इथे तिरकस पट्टी कट केली, तसं आपण सविस्तर हेही शिकणार आहोत की पट्टी कशी कट करायची। पण आपण इथे तिरकसची आता 1 इंचाची पट्टी कट केली, हिला आपण डबल फोल्ड करणार आहोत। पाइपिंग लावण्याची टेक्निक एक अशी मी तुम्हाला सोपी पद्धत सांगेन की हिला आपल्याला खेचायची नाहीये, अलगद तिला आपण डबल फोल्ड करून इथे ठेवली आहे, बस अलगद तिला लावायची, खेचायची नाही। त्यामुळे होतं काय पाइपिंग ही आपली व्यवस्थित येत नाही। अगदी कडेने आपण शिलाई लावतोय न खेचता। आता बघा ही पट्टी आपण कट नव्हती केली, हिला आता आपण व्यवस्थित एक्स्ट्रा जेवढी थोडी कट करून घ्यायची आहे। हा पार्ट आपण पाइपिंग मध्ये आणायचा आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे याला आपण इथे कट केलंय। अलगद तिला पट्टीवरती आपण घेऊया। पुढच्या पॉइंट हिला आपण फोल्ड करायची, त्याच्यामुळे एक्स्ट्रा वाला आपण इथे कट करूया। या पॉइंटला हिला आपण फोल्ड करतोय पट्टीवरती या पद्धतीने।
हे बघा, आत हिला आपण पूर्णपणे फोल्ड केली पट्टीवरती. हे बघा, व्यवस्थित पट्टीपर्यंत आपण हिला फोल्ड करून शिलाई लावून घेतलीये. आता हिला आपल्याला आत दुमडायची आहे. या पद्धतीने जेवढी जशी तुम्हाला इथे पाइपिंग हवी आहे जाड बारीक त्यानुसार याला आपल्याला आत ही फोल्ड करायची आहे आणि आपण पाइपिंग ही ठेवणार आहोत. बघा या पद्धतीने. आता पाइपिंगची शिलाई बाहेरून घेताना लक्षात घ्यायचं आपल्याला, जिथे आपण फोल्ड केलंय त्या लेशीतच आपल्याला व्यवस्थित शिलाई लावून घ्यायची. या पद्धतीने एक बोट आपण व्यवस्थित इथे पाइपिंग शिकायला थोडं आपल्याला वेळ लागणार आहे, पण ही शिकायची आहे व्यवस्थित. हे बघा, पट्टी आपण इथे आत फोल्ड केलोय आणि रेषेवरती शिलाई घेतो. पूर्णपणे पट्टी आपण व्यवस्थित एंड पर्यंत फोल्ड करून घेतोय आणि शिलाई लावायची आपण. इथे आपल्याला परत एकदा डबल पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, इथे आपण व्यवस्थित पाइपिंग लावून घेतली. सेम आपण दुसऱ्या साईडला आधी पाइपिंग लावून घेऊया. हे बघा, दोघं साईडला आपण व्यवस्थित पाइपिंग लावून घेतली. पाइपिंग लावण्याचं कारण दुसरं असं, आतून जेव्हा आपण लावतो तेव्हा ही शिलाई आपल्याला दिसता कामा नाही, ही पूर्णपणे आत हवी, त्यामुळे व्यवस्थित आतूनही छान दिसायला हवी आहे. बाहेरूनही लावताना आपण हिला व्यवस्थित लावली. आता आपण पाठीमागचा पार्ट घेऊया. आपण पाठीमागचा पार्ट घेतलाय, त्यावरती आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत. हे बघा, आता पाठीमागचा आपण पार्ट ठेवलाय, त्यावरती सरळ पुढचा जो पार्ट आहे तो आपण उलटा ठेवून घ्यायचा या पद्धतीने. हे बघा, आता मेन आहे हे, आपण जी शोल्डरची शिलाई जी टाकायची आहे ती कशी आपण टाकूया. तर बघा, अर्धा इंच आपल्याला आत जे तिला आपण तिरकशी टाकणार आहोत. या पद्धतीने आपण हिला गळ्याकडून आपल्याला ही शोल्डरकडे स्लीव जिथे आपण लावतो तिथे अशी तिरकशी आपल्याला घ्यायची. या पद्धतीने तिरकशी, जेणेकरून गळा हा आपला डाऊन होणार नाही. एक पार्ट आधी आपण व्यवस्थित लावून घेऊया. तिरकस जिथे आपण ड्रॉ केलंय तिथे आपण व्यवस्थित तिरकस शिलाई लावून घेतो. इथे व्यवस्थित 2 ते 3 वेळा आपण शिलाई लावून घ्यायची. व्यवस्थित 2 ते 3 वेळा आपण इथे शिलाई शोल्डरला व्यवस्थित लावून घेतलंय. या पद्धतीने हे बघा, शोल्डर आपण जॉईन केलंय. एक पार्ट लावून घेतलाय, दुसराही आपण सेम या पद्धतीने जॉईन करूया. हे बघा, दोघे साईडचे आपण शोल्डर इथे व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर आता मेन आहे आपलं काम स्लीवचं. तर स्लीव साठी बघा, स्लीव साठी आधी आपण कुठलाही पार्ट घेतला तरी चालेल, आपण फ्रंटची गोलाई दिली नाहीये, त्याच्यामुळे आधी स्लीवचा पार्ट आपल्याला हा सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवणार आहोत. अस्तर ठेवल्यानंतर आता आपण अर्धाच इंच वाढवलंय, कारण आपण इथे कडेने शिलाई लावून जसं आपण पाठीमागचा पार्ट पलटवला बस सेम त्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे लावायचंय. कडेने शिलाई लावल्यानंतर याला आता आपण परत जशी आपण दाबटीप टाकली होती योगपट्टीसाठी, बस शिलाईला आपल्याला या साईडने प्रेस करायचंय आणि साडीच्या फॅब्रिकवर आपल्याला शिलाई घ्यायची. शिलाईला आपण या साईडने प्रेस करत शिलाई लावून घेऊया व्यवस्थित. हे बघा, शिलाई या साईडला यायला हवी. व्यवस्थित आपण शिलाई लावल्यानंतर आता याला आतूनही आपण व्यवस्थित मॅच करून घेऊया. आत प्रेस करत व्यवस्थित पूर्ण या साईडने आपण शिलाई लावून घेऊया.
बघा व्यवस्थित आपण स्लीव इथे मॅच करून घेतली आहे। एक्स्ट्रा वाला आधी आपण कट करून घेऊया। स्लीव आपली व्यवस्थित इथे रेडी झाली। आता स्लीव तयार झाल्यानंतर आपलं सेकंड जे काम आहे ते आपण ज्या साईडला स्लीव लावणार आहे ते शोल्डर पासून आपण व्यवस्थित हा पार्ट व्यवस्थित इथे ठेवून घेऊया आधी। हे बघा आता आपण याची फ्रंटची गोलाई दिली नाहीये, ते आपण फ्रंटला इथून पूर्णपणे हा पार्ट निमुडता आतमध्ये तर याला आपण कट करतोच, पण स्लीवलाही हा कट करावा लागतो जेणेकरून पुढच्या साईडला फुगा वगैरे पडणार नाही। पण याला करताना आधी त्याला आपण सेंट्रल पॉईंट याचं काढून घ्यायचं स्लीवचं या पद्धतीने। आता सेंट्रल पॉईंट काढल्यानंतर या साईडला आपल्याला आता फ्रंटची गोलाई द्यायची। तर बघा याचा सेंट्रल पॉईंट घेत आपल्याला वरून सारखं ठेवायचंय, पण किंचितसं आपल्याला आतून या पद्धतीने कट करायचंय। हे बघा फिक्स वाल्या पॉइंट पर्यंत एवढा पार्ट आपण इथे कट करणार आहोत। हे झालंय कट इथे। आता आपण परत तिला या पद्धतीने डबल फोल्ड करत सेंट्रल पॉइंट वर ठेवूया आणि स्लीव लावताना आपल्याला शोल्डर पासून लावायची जेणेकरून ही खाली वर होणार नाही। सेंट्रल पासून आपण स्लीव लावायला घेतोय। पूर्ण राउंड शेप मध्ये हिलाही आपल्याला खेचायचं नाहीये, अलगद लावायची आहे। इथून आता सुई न काढत आपण हे बघा व्यवस्थित एंड पर्यंत आणली, हिला काढत न सुई जशीची तशी ठेवायची। फक्त आपण हे प्रेशर जो आहे तो वरती करून व्यवस्थित या पद्धतीने या साईडला घेतल्यावर आपण यातून डबल शिलाईन लावत पूर्ण अखंड स्लीव जॉईन करणार आहोत। या शिलाईंच्या अलीकडे शिलाई येऊ द्यायची जेणेकरून कपडा दाबणार नाही। आता आपण या पाठीमागच्या साईडनेही व्यवस्थित स्लीव ही लावतोय राऊंड शेप मध्ये। हे बघा पूर्ण आपण इथे स्लीव लावून घेतली या पद्धतीने। स्लीव लावून झाल्यानंतर आता आपण हिला या पद्धतीने शिलाई लावून घेऊया पूर्ण कडेने। आधी तर आपण याला बाहेरून शिलाई लावणार आहोत, दोघे पॉइंट व्यवस्थित मॅच करत। हे बघा या पद्धतीने काखेत शिलाईनला शिलाईन मॅच करत आपण बाहेरून आधी शिलाई लावून घेतोय। हे बघा काखेत शिलाईनवरती शिलाई व्यवस्थित ठेवायची आपल्याला या पद्धतीने आणि अगदी कडेने एक्स्ट्रा कपडा न दाबता अगदी आपण इथे कडेने शिलाई लावतोय। खालीवर होणार नाही, आपण व्यवस्थित माप घेतलंय त्याच्यामुळे। हे बघा एक्स्ट्रा वाले आपण हे धागे जे दिसते ते कट करून घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण आत फोल्ड करू तेव्हा हे व्यवस्थित येते। तर आत फिटिंग आहे ते आता आपण आतून टाकणार आहोत। हे बघा या पद्धतीने याला आपण बाहेर फोल्ड करून घेतले। त्यानंतर याला आता आपल्याला अर्धा इंच आत घेत 1.5 इंच आपण घेतलं होतं, त्यामुळे आपण फिटिंग म्हणता येणार नाही, जस्ट फक्त एक पॅक करतो। याला अर्धा इंच आपण आत घेत याला आतून शिलाई लावून घेतोय। अर्धा इंच आत घेत आपण शिलाई लावून घेतो इथे। कपडा दाबला जाणार नाही याची काळजी घेत आपण तर बघा आपण बाहेरून बघूया हे कसं दिसतंय। हे बघा एक साइड आपली पूर्ण झाली इथे स्लीव लावून एका साइडची। तसेच सेम प्रोसेस मध्ये आपण इथे दुसरी स्लीव लावून घेऊया।
हे बघा दुसरी आपण इथे स्लीव लावून घेतली आणि पूर्ण ब्लाऊज हे कम्प्लीट करून घेतले. फिटिंग आपले फायनल इथे फक्त राहिली. बाकी सगळं आपण इथे ब्लाऊज स्टेप बाय स्टेप स्टिचिंग करून बघितली. जर काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि आजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि युट्यूब लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.